नमस्कार, मी मसेकरीन मैं तुमची सर्वांची लाडकी। आणि आज गुरुपौर्णिमा आहे, तर गुरुपौर्णिमेनिमित्त आम्ही गणेशपुरी आणि वज्रेश्वरीला चाललो आहे, पूर्ण गर्ल्स पॉवर ग्रुप। तर गर्ल्स पॉवर ग्रुपची मजा कशा प्रकारे तिकडे असणार आहे आणि आम्ही कुठे कुठे कसे कसे फिरणार आहे तर हे तुम्हाला दाखवतो आहे। तर थोडासा पाऊस आला तर पाऊस कमी होते मग आपण निघूया। चला, सर्वांनी जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर गाईस फायनली निघालोय भर पावसात। चला बघूया आता कोण कोण आले। आता एवढ्या सर्वजणी आल्यात, बघू शकतात। चला गाडी, चला आता चालले सर्व एक एक करून। कमी प्लेयर आहेत आमचे या टायमाला, पण चालेल, आम्ही चालू। तर आज आम्ही या टेम्पो मधून जाणार आहोत, तर हळूहळू चला। आमच्या पोरी आता सगळे एक एक करून चढतील। सर्व खूप लेट आला। आया लसूण खाला, बाकी बिस्किट आमच्या मेकअप करायला वगैरे लागतं। 12 वाजेलाच वाजले, लिपस्टिक चाटा ती भूक लागली वेळ ते रवजीवर गेला वाटते नाही येते संते या टेम्पो लागलं बोलते जेवो तटे जेवो तू खा। गणेशपुरी येईपर्यंत तू खा। समोर तुंगारेश्वरचा डोंगर, या रोडला जातानाच लागते। तुंगारेश्वरचा डोंगर आणि छोटंसं तिकडे मंदिर पण दिसतोय, पण आपण आता तिकडे नाही चाललोय, पण ते रस्त्यात लागलं म्हणून मी तुम्हाला दाखवते। वज्रेश्वरी माते की फायनली आम्ही मंदिराजवळ पोहोचलो। आता एक एक करून सगळ्या आमच्या पोऱ्या उतरत आहेत आणि आम्ही ह्याच्या गाडीत आलोय। राजू दादा, ह्याच्या गाडीत आम्ही आलेलो आहे। चला, किती वर्षानंतर आलाय तिकडे। आम्ही दरवर्षी येतो, पण गुरुपौर्णिमेचा एक्सपिरियन्स काय सांगणार। खूप एन्जॉय, आम्हाला खूप आनंदाने आम्ही आलो। आम्हाला हौस होती यायची इकडे। आजूबाजूचा परिसर असा आहे। चला, आपला बँड नाही लागला अजून। चला चला,
प्रतीक्षा ओके
वज्रेश्वरी मातेचं मंदिर आहे आणि इकडे बँड कॉम्पिटिशन चाललंय ना. आमची बाय जरा वेगळेच ठिकाणी चालले. तुला काय पाहिजे गो गो? काय पाहिजे? कशाला? आता ही इकडची वेल, ही वाली वेल नाही औरुषी, तिला कशी भेटेल? तरी पण ती घेऊन राहीलच. भेटली भेटली भेटली. काल कसं काय करते बघू. ओ वाव, टियारा बनवला. मला घाल. ओके आता ती
गणेश्वरी मंदिर. तिकडे चालली आहे डान्स कॉम्पिटिशन. दर्शन पण खूप छान प्रकारे झालं आणि बँडची कॉम्पिटिशन पण खूप मस्त होती, क्रेझी होती. ती पण मी तुम्हाला ब्लॉग मधून दाखवते, तर बघा. तर चला पुढची मजा. आता सगळे एक एक करून उतरतात. आता आमची गाडी येते, मग आम्ही चाललो. आता थोडूसा नाश्ता करायला आलो सगळेजण आम्ही. आता नाश्ता करू. आता आम्ही चाललो गणेशपुरीला नित्याडा बाबांच्या पालखीचं सगळं बघायला. आता आम्ही गणेशपुरीला आलोय. आता मी बाबांच्या दर्शनाला जाणार आणि मग जेवण पण इकडेच करायचं आहे ना. जो व्हेजवाले तो व्हेज खाऊ शकता, जो नॉनव्हेज आहे त्याने अक्रोलीला जायचं आणि खायचं. थोडे सप्तसूरवाल्याची सोय आहेच. चला आता आतमध्ये एंटर होऊया. खूप छान प्रकारे सजवलं आहे आणि इकडूनच हळूहळू जाऊया बाबांच्या दर्शनासाठी. ओम नमो नित्यानंद. बाबांचा लाईव्ह दर्शन इकडे. आज हात लावून दर्शन आहे, पण तिकडे व्हिडिओ काढायला अलाउड नसेलच 100%. आणि कैलास निवास. तर चला सगळ्याजणी आमचा ग्रुप, हर्षाली, किशोरी, आकांक्षा, चला आमच्या आया, बाकी सर्व हळूहळू येत आहेत. मी सर्वांसोबत पुढे चालली आहे कारण की मला सर्व तुम्हाला दाखवायचं आहे. गणेशपुरीमध्ये तुम्ही जेव्हा पण येणार तेव्हा तुम्हाला एक नवीनच वातावरण आपल्याला दिसून येतं आणि खूप क्लायमेट वेगळा असतो इकडे. तर चला जाऊया. दर्शनासाठी खूपच गर्दी आहे, बघू शकता तुम्ही.
रांगेमध्ये डेकोरेशन केलंय. रांगमध्ये खूप नवीन बघू शकता छत्र्यांचं डेकोरेशन. ओम भगवान ओम भगवान ओम भगवान नित्यानंद भगवान नित्यानंद भगवान. बाबा माझा बंगलोरी बंगलोरीचा राजा न बाबा माझा गणेशपुरी गणेशपुरीचा राजा. बाबा माझा बंगलोरी गावाचा न बाबा माझा गणेशपुरी गणेशपुरीचा राजा. बाबा माझा बंगलोरीचा राजा न बाबा माझा गणेशपुरीचा राजा. बाबा माझा बंगलोरीचा राजा न बाबा माझा गणेशपुरीचा राजा. बाबा माझा आगीन गाडीत उभा. बाबा माझा आगीन गाडीत उभा. काकांसोबत आमच्यासोबत लाईनीला होते काका आणि काकांसोबत खूप सारे आम्ही गॉसिप केलं. कसं वाटलं काका तुम्हाला आमच्यासोबत? एकदम छान, खूप एंटरटेनमेंट केलं तू आणि असं वाटलंच नाही की मी बोर झालोय का. आणि तुझ्यासारखी व्यक्ती जर नेहमी अशी भेटली तर कुठलाही प्रवास एकदम सुखकर आणि आनंदमय होईल. थँक्यू थँक्यू काका. तुम्हाला कसं वाटलं काकाला भेटून? खूप मजा आली. तुला कसं वाटलं काका? काका आम्हाला खूप पॉझिटिव्ह एनर्जी बद्दल मार्गदर्शन करत होते आणि त्याच्याचप्रमाणे आम्ही सगळे आम्हाला खूप लागले. आम्ही आता लाईनीत आहोत. तास झाला आम्ही अजून लाईनीतच आहोत. तर पण आता आमचं 15 ते 20 मिनिटात दर्शन होणार आहे. तुम्ही एक्सायटेड आहेत का? आमच्या पोरींचा आवाज निघत नाही कारण की लाईनीत उभी राहून त्यांची खूप एनर्जी वेस्ट झाले आणि काकांना पण असं झालं की कधी माझं दर्शन होतं आणि मी तिकडे देवळात जातो ना काका. काकाला भूक लागले बघकीस. खूप छान असं मंदिर सजवलंय बघा. श्री नित्यानंद स्वामी समर्थ आणि इकडे बाबांची खूप छान अशी रांगोळी पण काढले. बघूया आपल्याला इकडून यायला जमलं तर मी तुम्हाला नक्कीच दाखवेन पण नाही जमलं तर आय एम सॉरी. दुसरे महाराज आहेत ते पण ओळखतात पण जुने तर की मी स्वतः आता 3-4 वर्षांनी आले. माझे मम्मी पप्पा इथून मंदिरात आता एंटर होते. मंदिरात मोबाईल तर चालू करून देणार नाहीच पण जर दिला तर मी तुम्हाला नक्कीच दाखवेन. खूप छान असं मंदिर सजवलंय आणि थोड्याच वेळात बाबांची पालखी पण निघणार आहे इकडून. बघा नित्यानंद बाबाचं मी तुम्हाला लाईव्ह दर्शन देत आहे. नमो भगवते. मंदिरातून दर्शन घेऊन आल्यावर इकडे लाडू वाटप होती. मला सुद्धा भेटले 2. एक मोठा लाडू भेटला एक छोटा लाडू भेटला. गणेशपुरीचं फेमस असं अन्नपूर्णा हॉटेल. तर आता त्या हॉटेलमध्ये आम्ही जेवायला आलोय. चला अन्नपूर्णा हॉटेलमध्ये आलो आणि जेवायला थालीमध्ये हे कोणतं राईस पुलाव आहे, पुरी, छोले, लाडू आणि लोणचं. सर्वजणी जेवत आहेत आणि काका पण जेवायला बसलेत पण काका थोडे लेट झाले म्हणून काका दुसऱ्या टेबलला बसले. कशी आहे काका टेस्ट जेवणाची? तुम्हाला आवडतं ना?
अजून एक डिश खावा. आता परत आम्ही गणेशपुरीवरून परत अक्रोलीला आलो आणि अक्रोलीवरून परत गणेशपुरीला नाचायला जायचंय. आता आम्ही सगळे चाललो नदीवर पोहायला, म्हणजे सगळं थोडंसं क्लायमेटचं एन्जॉय करायला. चलो चलाई. फायनली आम्ही अक्रोलीच्या नदीवर पोचलेलो आहोत आणि आमच्या पोरी बिचारा दमल्यात, पण त्यांना नदीचं वाईब घ्यायची आहे म्हणून आम्ही इकडे आलोय. तू अंघोळ करणार आहेस? आम्ही फक्त वाईब घ्यायला आलोय कारण की अर्धी लोक तिकडे नॉनव्हेज वाले जेवायला गेलेत. नदी आणि इकडे आहे प्रति शिर्डी आणि इकडे आहेत गरम पाण्याचे कुंड. इकडे खूपच गर्दी आहे. तर आता बघूया आमचा प्लॅन काय आहे तो पुढे. काय प्लॅन तर दिसत नाही. एवढी नदी भरलेली आणि त्याच्या बाजूला इकडं मस्तपैकी कुंड आणि आकांक्षाला आणि मला कॉर्न खायचं मन झालंय, ते पण भुजलेला मका खावायला येल्या. तर आता इकडे नदीच्या बाजूलाच आम्ही मस्त छान वाईब आहे, फक्त पाऊस नाही आणि ऊन तर खूप सारं आहे. चला, आकांक्षाने मला स्पेशल मका घेऊन दिला आणि मी पण स्वतः खूप दिवसांनी मका खाते, तर ये वाईब बहुत अलग होगी मेरी. चलो फिर खाऊया नदीच्या साईडचा मका भुजलेला. आता नित्यानंद बाबाची पालखी निघाली. सो सगळ्या पोरी नाचायसाठी, ॲक्च्युलीमध्ये तो रस्ता फुल पॅक होता तर आम्ही जंगलातून चाललोय फक्त नाचायसाठी. सगळ्यांची आमची एक्साइटमेंट खूप आहे. आता चाललो, चला.
गाडीत नाश्ता म्हणून आणि आता त्याच्यानंतर घरी चाललो. थोडीशी एनर्जी आली वडापाव खाऊन. बाय 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 करा गे. फायनली आम्ही नाचून बिचून सगळं दमलो आणि आता आम्ही आमच्या घरी चाललो निघालो आम्ही. बाय बाय. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि प्लीज सबस्क्राईब करा. बाय.